चांदूर रेल्वे येथे 2 डिसेंबर रोजी झालेल्या पंचायत समिती निवडणुकीदरम्यान मतदारांना भाजप उमेदवार स्वाती मेटे यांचे पती शैलेंद्र मेटे व त्यांची 2 मुले व इतर सहकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयातून पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेतून केला आहे। या संदर्भात फोटोग्राफसह रीतसर तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतरही संबंधितांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। या उलट 6 दिवसांनी माझ्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे निलेश विश्वकर्मा यांनी सांगितले। स्वागत करतो। त्याच निमित्तानं तिथे कलेक्टर साहेबांचा दौरा चांदूर नगरपालिकेत प्रभाग क्रमांक 3 वर होता। अमरावती जिल्ह्यात अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सहकारी कलेक्टर साहेब आले, आज मूळची पाहणी करायला गेले रीतसर। आता आम्ही काही टपोरे नाही, तर एकदमच कलेक्टरच्या आगाव चालू बोलून रीतसर आम्ही तिथे त्यांचे जे काही पदाधिकारी त्यांना सांगितले मला कलेक्टर हा सर्व प्रकार दाखवायचा सांगायचा। म्हणजे घटना झाल्याच्या अर्धा ते 45 मिनिटाच्या कलेक्टर चालू होता, त्या त्यांच्या रेग्युलर राहून त्याच्यावर त्यांचा जे काही मीडिया प्रपंच पोलीस प्रसारण हा सर्व होता। मी त्यांना विनंती केली, होऊ शकते कलेक्टर साहेब आपला आविर्भाव असतील तर काही प्रशासकीय अधिकारी जिल्ह्याचा बॉस तो त्या आविर्भाव होते, मी ते ऐकण्याच्या मनस्थितीत होतो। मी त्यांना थांबवलं आणि ते पूर्ण माझी जी पोतडीचे मुद्दे होते ते मांडणी केली आणि मला असं अपेक्षित होतं त्यांनी ते मांडणी करून आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं। त्यात नगरपालिका सीओ असतील, तहसीलदार आरव आहेत, त्यांना जे काही सूचना दिल्या असतील आम्हाला वाटलं याच्यावर कारवाई लगेच होईल। ठीक आहे, हा वेळ जवळ धोरण जे आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं किंवा जिल्ह्यातलं हे लक्षात आलं आणि आज 6 दिवसानंतर म्हणजे 2ची निवडणूक झाली, 6 दिवसानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्या 6 दिवसात तहसीलदारांचे फोन तुम्ही कलेक्टरला भेटा, माफी मागून घ्या। अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती।